रूप हे साहेब कृपा करून सांगू नका. बायका बाहेरच्या साड्या नेसत नाही. शेवटी भेटलेली साडी भेटलेलीच असते. कोण कीर्तनातल्या महिला भेटलेली साडी नेसून आले? कोणी नेसत नाही ते कपडे. पहिल्यांदा या महाराष्ट्रातून दोन गोष्टी काय हद्दपार कराव्या लागतात. एक ती सत्कारातली शॉल आणि लग्नातली साडी काहीच कामात येत नाही. फक्त घरात कपाटाचं धन आहे. पेक्षा ज्या जिल्ह्यात जन्माला आले त्या ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी नाही तर तुकोबारांचा गाथा भेट द्या. एखाद्या गोरगरिबाच्या वाचनात तुकोबारांची अभंग येते. काय तुमच्या मुलीच्या लग्नात दारुड्या लोकांच्या पंक्तीला बसवतान, दारुड्या लोकांना वाढा घ्या पाहुणं दाजी म्हणून कौतुक करून खाऊ घालता. बंद करा या पंक्ती. विराट कोहलीचं लग्न 2 श्लोकांमध्ये झालं, सेकंदाला कमाई आहे त्याची. महेंद्रसिंग धोनीचं लग्न 2 श्लोकांच्या आत झालं, सेकंदाला कमाई आहे त्याची. इतके करोडपती आहेत, इतके अब्जोधीश आहेत, सेकंदाला मिनिटाला डेला आपली कमाई महिन्याला वर्षाला, त्यांची सेकंदाला प्रति सेकंद आउटपुट आहे. तरी 200. आपण करोडो रुपये होतायला लागलो केवळ धिंगामस्तीमध्ये. अरे या दारुड्या लोकांना जेव घालण्याकरता विवाह करतो आपण. खबरदार, तुमचा जवळचा सोयरा जरी असला तरी व्यसनी लोकांना पवित्र अशा शुभविवाह प्रसंगी, तुमच्या कन्येच्या दाना प्रसंगी या नालायक लोकांची वरचढ करू नका, करू नका. तिच्या संसाराला सुखात सुरुवात व्हावी असं वाटत असेल तर ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ, तुकोबारांचा गाथा द्या. यष्टीत आलेला माणूस तुमच्या पोरीचं लग्न लावून गेला आणि 4 अभंग वाचले तरी खरं कन्यादानाचं फळ तुमच्या पदरात घातल्याशिवाय तुकोबा राहणार नाही. इतका विश्वास आहे मला या संप्रदायाच्या ग्रंथावर. म्हणून वजा करा ते शॉली. मी एकदा आळंदीला रेल्वेनं येत होतो मुंबईवरून, पंकज महाराज सत्कारात शॉल दिलेली. कार्तिक वारीला मरणाची थंडी असते. ती शॉल मी अशी अंगावर घेतली, पण ती पूर्ण अंगावर घेतली, तोंडावर घेतली तर पाय उघडे राहायचे आणि पायावर ठेवली तर तोंड उघडं राहायचं. काय करावं म्हटलं गड्या, खूप झाली म्हटलं आता आपल्याला थंडी वाजून राहिली. मी पाय जमा करून झोपलो तरी जागतिक प्रश्न होता, शालीत हवा येऊन कुठून राहिली व काय ते येतात ते शाली. साडी नाही शॉल नाही, बंद करा. लग्नातली साडी तर कामालाच येत नाही. मला माझ्या घरचा प्रसंग, मी माझ्या घरची साडी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवली. माझी सासवडी मध्य प्रदेश आहे. एकदम डोक्यात विचार आणू नका इतक्या लांब कसा गेला असेल. आम्हाला जवळ येते, तुम्हाला लांब असलं तरी, बाकी काही नाही तसं. माझं लग्न लागलं, माझ्या सासूने माझ्या बहिणीला साडी नेसून दिली. म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवरदेवाबरोबर आलेल्या मुली नवरदेवाच्या बहिणी, चुलत बहिणी यांना साडी नेसून देतात, एक चांगलं भांडं देतात. आमच्या बहिणीला आमच्या सासूने साडी नेसून दिली. ती साडी नेसून माझी बहीण घरी आली. आम्ही सगळेच आलो. नवरदेवाला ओवाळायला आई, आत्या, मावशी, काकी सगळेच आले होते. मी उभा, माझं कूलर उभं, माझ्या उजव्या हाताला माझी बहीण उभी होती. आमच्या आईनं मला पाहिलं नाही, तिलाही पाहिलं नाही, आमच्या बहिणीकडे पाहिलं. आमच्या आई म्हणे, सुषमा ही साडी, अगं म्हणे ते दादाच्या सासूने दिली. अगं म्हणे चव नाही त्या साडीला, देणारीला लाज नाही, नेसणारीला लाज नाही, सोड साडी. आमच्या बहिणीने ती साडी सोडली आणि आईकडे दिली. आमच्या आईनं त्या साडीची घडी घातली, कपाटात ठेवली. मला मुलगा झाला. मला सांगू द्या ना पुढं. म्हणजे लग्न झालं, लगेच मुलगा झाला नाही, लग्न झालं 3 वर्ष झाले मग मला मुलगा झाला. असा प्रवास होता आमचा. माझी इच्छा होती मी बोधे बाबांकडे काही काळ राहिलो, बाबा घरी आले पाहिजे. बाबांची तब्येत काही बरी नव्हती. मग आरू महाराजांचा नामजप ठेवला होता मी गुरडूरची. सगळी मंडळी आली, मोठं बारसं केलं, हरणे बाबांचं कीर्तन ठेवलं, 5-7 हजार लोकांचा चांगला कार्यक्रम आखला. सगळे नातेवाईक आले, सगळे महाराष्ट्रातले सगळे आप्त झाले. माझी सासूही आली होती त्या सोहळ्याला. इतक्या गर्दीत सुद्धा माझ्या आईनं 3 वर्ष कपाटात ठेवलेली साडी त्या दिवशी बाहेर काढली आणि ती साडी माझ्या सासूला नेसून दिली.
मी म्हणू लेका काय आपल्या आईचं डोकं सोपी काय. आपल्या आईनं या क्षणाची 3 वर्ष वाट पाहिली. पण माझी सासू विद्वान बाई, ही माझ्या बायकोच्या बुद्धीहून अंदाज थोडा येतो ना माणसाला काही वर्षात. हे वर्जन किती पुढचं असू शकतं बुवा. गेल्या मे महिन्यात माझ्या घराची वास्तुशांती झाली. तुम्ही लय लवकर हसताय गड्या. आमच्या सासूचा तुमचा काही कॉन्टॅक्ट तर नाही ना बाबा, नाही तर द्या गरीबाच्या घरी आग लावून. येताना माझी सासू साडी घेऊनच आली. ती साडी माझ्या सासूने माझ्या आईला नेसून दिली. आता ती साडी माझ्या घरात आहे. आता मी वाट पाहतोय पुढचा कार्यक्रम कोणता येतो बा आपल्या घरी त्याची. कारण कार्यक्रमाशिवाय ते काही हालत नाही. अहो गाडी नाही, घोडी नाही, बंगला नाही, साडी नाही, मग तुम्हाला देऊ काय असं कोण विचारत आहे. मुख्यमंत्री. म्हटलं साहेब मी मागेल ते द्याल का. अहो मागा महाराज. म्हटलं मला असं वाटतं तुम्ही राजीनामा द्या आणि तुमच्या जागेवर फक्त एकदा या पठ्ठ्याचं नाव घाला. हो माझी लई दिवसाची इच्छा आहे. जशी अजितदादांची इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायची, तशी माझी इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायची. इच्छा व्यक्त करायला का दादांनी बोलून दाखवली, आणि बोलूनच दाखवली. स्वप्न माणसाचे मोठे असले पाहिजे आणि व्यक्त होताना माणसाने मुक्त कंठानं व्यक्त व्हावं. मला त्या माणसाचं मोकळं बोलणं आवडतं, मनापासून सांगतो तुम्हाला. राजकारणात माणूस फ्लुएंट असला पाहिजे. कोण काय म्हणतं, कोण काय विचार करतं, फार ओझं वागवत बसू नका. आधीच बीपीचं शुगरचं ओझं आपल्याला जगू दे ना, काय जगाचं ओझं वागवता. मोकळे राहा, स्वच्छंदी राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. अपने मस्ती में जीना ही अच्छा है. संसार के लिए तो हम रोज नाचते, नाचना है ना. भगवान के लिए नाचो, संसार में कभी नाचना नहीं पड़ेगा. क्या बात है. नाचा मुक्त कंठाने. म्हटलं साहेब माझी इच्छा आहे एकदा मुख्यमंत्री व्हायची, तुम्ही मला मुख्यमंत्री करा. हे जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं हे तुकोबरांनी दिलेलं उदाहरण आहे. काही सोडलं नाही तुकोबराने. देतील का हो फडणवीस साहेब मला मुख्यमंत्री पद. नाही देतील. नाही. शिंदे साहेबांना द्यायचे नाही तर विशाल खोलेचा काय अंदाज आहे रा. कारण व्यवहार असं सांगतो आपण मिळवलेलं पद दुसऱ्याला देता येत नाही व्यवहारात. पण या मूर्तीकडे बघा. हा सावळा अकारण कारण करुणावरून आलंय जगदाधार. रुक्मिणी प्राण संजीवन असलेला भगवान परमात्मा आहे. माणसाला माणसाचं पद देता येत नाही हो, पण देवाकडे जा आणि पदर पसरा. पिंपरी चिंचवड भागातून आलो देवा, घालतो का आमच्या काही पदरात, घालतो का काही पदरात असं म्हणता बरोबर स्वतःच पद स्वतःच. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले भक्ता दिदले वरदान. कोणतं वरदान. तुकोबरे म्हणतात मोठ्याचं काम आहे मोठं देणं. तुका म्हणे बळी देता ते निदान. तुका म्हणे बळी देता ते निदान. भिकेसाठी कोण राज्य देत, भिकेसाठी कोण राज्य देतो. तुका म्हणे रामे सुख दिले फुले. दया गर्भवासा एक जाणे कुंटले. दया गर्भवासा एक जाणे कुंटले. हे राम वेळोवेळा आम्ही गाऊ गणिता कांडिता जीविता गे बाई. हे राम विठोबार कुमारी विठो
मायबाप बोला ताडी वाजवा बोला सगळ्यांनी म्हणा कुमारी अनुसरितो अमर झाला. अनुसरण स्वीकारलं की मोठं पद मागायची गरज पडत नाही. भगवान परमात्मा ती पदरात घालतो. अमर झाला अंतरला संसारा. का हो या संसाराचं अंतर आत्ता वाढलं ठीक आहे, पण पुन्हा जन्म. अरे बाबा इतकं मोठं सुख मिळाल्यावर पुन्हा गर्भवासाला जाण्याचं दुःख राहत नाही. अभंगाचं दुसरं चरण. न देखा न देखा देखती गर्भवास. कधी दास विष्णूची गर्भवासाच्या दुःखाला सुद्धा ते दुःख मानत नाही. ते काय सोपं दुःख आहे काय? गर्भवासी यातना थोर यातना आहे. काय सांगू गर्भेची यातना. मज भोगिता नारायणा मांस मोलमूत्र जाना. तुझ क्षणोक्षणा ध्यात सेना तरी मातेच्या उदर कोरी पचोनी विष्टेच्या दातरी. आईच्या उदरात काही एसी लावलेली का? कूलर आहे का? काय तिथं? पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी नवमासवरी. 5 मिनिट कूलर बंद झालं तर न करमणाऱ्या जीवाला 9 महिने उकडत राहावं लागतं. उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मोनी मरती. आजूबाजूला काय आहे? विष्टाले पच उकडे नाकी तोंडी कुर्मी किडे. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. ते फार घोरस कठीण दुःख आहे. पण तुकोबारे म्हटले
मोठ्या सुखामध्ये छोटं दुःख वजा होतं. चोरानं घरात चोरी केली 1,00,000 रुपयाची. अरे बापरे, 1,00,000? हो, पण आधीच्या घरातून चोरून आणलेले 2 लाखाचं गाठोडं एका बाजूला कोपऱ्यात पडून राहिलं. काय 1 लाखाच्या चोरीला पाहता 2 लाखाचं गाठोडं पडलं. बायको म्हणे कंप्लेंट करू नका, गेले 1,00,000 आणि भेटले 2 लाख. मोठं सुख प्राप्त झालं की छोटं दुःख काय होत असतं, वजा होत असतं. तसं प्राप्त झालेलं अमरपद आहे अनुसरणाच्या आधारावर. आणि काय या दुःखाकडे पाहायचं, न देखती तुकोबरे म्हटले ते पाहत नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे का पाहत नाही, विसंबेना माता बाळा. एखादी आई लेकराला जशी विसरत नाही तसा परमात्मा विसरत नाही. आईचं उदाहरण लेकरा संबंधानं तुकोबऱ्यांनी दिलेलं आहे. कीर्तन संपलंय माझं. आईला कधी बाळाला विसरावं वाटतो, कधीच नाही. बाळ जन्माला आलं की ती सगळ्यांना विसरू शकते, बाळाला नाही. ती सासरा सासू नवरा आई वडील सगळे हळूहळू हळूहळू वजा करते मुलाकरता. अहो इकडं आई त्या वराट्यावर पाट्यावर चटणी वाटते, हात तिखट चटणीनं भरलेले. चटणी वाटून झाली आणि तिकडं पोराची झाली. काय शी तोंड, आई झाली माझी. ती म्हणते झाली, बर अगं दे लवकर मला स्वच्छ कर, झाली माझी. ती नवऱ्याला आवाज देते, मालक तिकडे या, हे पाणी घाला त्याच्या कमरेवर आणि त्याला जरा स्वच्छ करा. तो म्हणे मी मृदंग अलंकार आहे. मी कोण आहे, आवाज कमी झालायचा. हॅलो, मी मृदंग अलंकार आहे. ती म्हणे तुम्ही मृदंग अलंकार असा, हप असा, नगरसेवक असा, तुम्ही एका पोराचे बाप आहे एवढं ध्यानात ठेवा. तुमचं पद करावं जा. अगोदर माझ्या पोराच्या कमरेवर पाणी घाला. जिला नवऱ्याचं पद, नवऱ्याचा सन्मान, नवऱ्याची प्रतिष्ठा सुद्धा लेकरापुढं फिकी आहे, तिलाच माय म्हणतात. आणि अशी आई आमची कोण झाली, विसंबे ना माता बाळा. जशी आई लेकराला विसरू शकत नाही तसं शरणागतीनं परमार्थ करणाऱ्याला, आई वडिलांच्या चरणी कृतज्ञ असणाऱ्याला तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती.